नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग बोल त्रिशू. गुड मॉर्निंग. हो बापरे, डान्स करते तू? हा सकाळी सकाळी. त्रिशू, आपलं गणपती बाप्पा कधी येणार आहे? हा, उद्या. कोण आणायला जाणार आहे गणपती बाप्पाला? हा, मूर्ती येणार आहे. हा, मग आपण पूजा करूया. आणि आपण धुळ्याला जाऊया की सुरतला जाऊया? नाही ना, धुळ्याला जाऊया ना. सुरतला? सुरतला कशाला? गणपती बाप्पा राहतात तिथं? नाही, मोबाईल नाही बघायचा ना सकाळी सकाळी. तुला काय सांगितलं, मोबाईल नाही बघायचा ना. कार्टून. मम्मी काय करते ते सांग पहिले. सोयाबीन? थांब विचारतो बरं मम्मीला काय बनवते असं. गायत्री, ते बघ काय सांगते, मम्मी सोयाबीन बनवते म्हणे. नाश्त्याला सोयाबीन बनवते. काय बनवलं नाश्त्याला? पोहे आणि चहा. हे बघ, तू झोपली होती तेव्हा मी ते बघ चक्कीवर जाऊन ते गहूचं पीठ घेऊन आलो. 3 किलो आहे ते. हा, मग चपात्या बिपात्या एवढ्या सकाळी सकाळी. आता 8:30 झालेत मित्रांनो. आज कशी शनिवारची सुट्टी आहे, तर म्हणजे उठायला पण. हा का, म्हणजे शनिवार रविवार मी जेवण बनवू. शनिवार रविवार तू आराम करशील. हा, मग हे ते 3 किलो पीठ बरोबर आहे. 18 रुपये 18 रुपये झाले त्यांचे. ते त्याच्याकडे ते काय 500चे सुट्टे नव्हते दुकानवाल्याकडे, तर ते बोलले की नंतर द्या म्हणे. म्हटलं ठीक आहे, देतो म्हटलं नंतर. तो आता पोहे बनवलं ना मस्त, त्याच्यामध्ये बारीक टमाटर पण कापा. पण कशाला म्हणजे पोहेमध्ये खायला वरून टमाटर नाही येत? अरे यार, आता परत भाजीपाला घ्यायला जायला लागेल. हे बघा मित्रांनो, सगळं आता भाजीपाला सर्व संपला इथला. काही कांदे बटाटे टमाटर काहीच दिसत नाही. आता भाजीपाला घ्यायला जायला लागेल. तर तेच मित्रांनो, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय मी. म्हणजे आपली जी घटना घडली आहे ती अशोक खरात नावाच्या माणसाची, जे की एक त्याने जे कृत्य केलंय ना ते म्हणजे एकदम खतरनाक कृत्य केलंय मित्रांनो. ते पण 58 महिलांबरोबर. ते पण त्याच्या त्या पेनड्राईव्हमध्ये त्या सगळ्या गोष्टी सापडल्या, ते व्हिडिओ सहित पोलिसांना. म्हणून त्याला अटक वगैरे झाली आहे. तुम्ही तर सगळे बघता. ते त्याच्यामध्ये राजनैतिक पण आहात, काही राजनीतीमधील महिला मंडळी पण त्याच्यासोबत आहेत. ते पण व्हिडिओ बघितलेत. आत्ताच म्हणजे सकाळी सकाळी न्यूज बघितली त्यांनी. त्या आता मी काय त्यांचं नाव घेत नाही, त्यांनी राजीनामा पण देऊन दिला. तर म्हणजे त्यांच्यावरती एवढा टीका करत होते ना, अख्ख्या महाराष्ट्रामधनं टीका येत होती त्यांच्यावरती एकदम सोशल मीडियामधनं. तर त्यांनी आज सकाळी डायरेक्ट राजीनामा देऊन दिला त्यांनी. ते मी सकाळी सकाळी न्यूज बघितली. तर जाऊ द्या, आपल्याला त्या पॉलिटिशियनबद्दल काय जास्त बोलायचं नाही आहे. मला फक्त त्या बोंधू बाबाबद्दल बोलायचं आहे की आज म्हणजे आज शिक्षण घेऊन पण अशिक्षित सारखं का वागतो आपण, मला ते समजत नाही. आता बऱ्याच महिलांवरती त्याने जे अत्याचार केलेत ते एकदा नाही, त्यांनी 5 ते 6 वेळा एकच महिलावरती त्यांनी अत्याचार केलेत. आता त्या महिलांना जेव्हा पहिल्यांदा त्यांनी अत्याचार केला असेल तेव्हाच त्यांना समजून घ्यायला पाहिजे होत्यात काही गोष्टी, तेव्हाच त्याची कंप्लेंट करायला पाहिजे होती ना. तोच जर तुम्हाला परत परत हा बरोबर, ते पेडामध्ये काहीतरी तो टाकून देत होता काहीतरी, आणि ते पाणी वगैरे प्यायला देत होता त्याच्यामध्ये पण काहीतरी टाकून देत होतं. जेव्हा नशा उतरत असेल ना तेव्हा माहिती पडत असेल. हे बरोबर बोललीस तू. तू नाही बघितले ना ते न्यूज अजून? हां, तेच मित्रांनो, म्हणजे तो पेडामध्ये काहीतरी त्यांना ते गुंगीचं औषध वगैरे द्यायचा, काय नाही. नंतर ते डोक्यावरती ते कळस वगैरे ठेवून काय ते मंत्र वगैरे बोलायला लावायचा. म्हणजे खूपच महाराष्ट्राला एकदम लाजवण्यासारखी घटना घडली. म्हणजे कुणावरती विश्वास ठेवायचा? जे म्हणजे आपल्याला पण वाटतं की आयुष्यामध्ये आपल्याला कोणतरी गुरु पाहिजे की संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी असो किंवा करिअर घडवण्यासाठी असो, प्रत्येकांना गुरुशिवाय पर्याय नसतो. तसं त्या लेडीजांना पण वाटलं की आपल्याला पण आयुष्यामध्ये गुरु पाहिजे बाबा. त्या गुरुच्या म्हणजे या अपेक्षाने ते त्याच्या घरी जायचे, त्याच्या ऑफिसमध्ये जायचे आणि तो असं कृत्य करायचं. हे बघा, पापाचा घडा भरला ना कधी ना कधी फुटणारच येतो, बरोबर की नाही? कधी ना कधी फुटणारच आहे. आता त्याचं असं झालं, त्याला अटक वगैरे झाली. आता ते पेनड्राईव्हमध्ये ते व्हिडिओ वगैरे सापडलेत, तर त्याला अटक वगैरे झाली. तर बरं झालं त्याला अटक वगैरे झाली, नाही तर आता अजूनपर्यंत पुढे अजून किती म्हणजे लेडीजांना तो त्याने त्रास दिला असता. माझं तरी एकच म्हणणं आहे, आता जेवढ्या पण लेडीजांना जे अत्याचार केलेत ना त्यांनी सर्वांनी समोर जायला पाहिजे. हां,
तोंडाने जाते ते. कुठल्या तोंडाने जातील म्हणजे आता त्याचा पापाचा गडा भरलाच आहे ना, तर सगळ्यांनी जा. त्यांना पण अक्कल पाहिजे होती ना, एवढे सगळे जण जर जातोय आपण त्याच्यात एखादीला जरी डोकं जर राहिलं तर गेलीच नसती ना. हा, गेलीच नसते ते. आणि काहीतरी जी बाईने कंप्लीट केली ना, ती पहिल्यांदा गेली, त्याच्याच बरोबर अत्याचार केला. मग त्याने तिला काहीतरी धमकी दिली, बोलते तू जर माझ्याशी शारीरिक संबंध नाही ठेवणार तर तुझा नवरा मरेल. अशा सगळ्या गोष्टीच्या धमक्या देत देत तिचं लग्न झाल्यानंतर पण ती त्याच्याकडे जायची. मग तिला नंतर समजायला लागलं, मग शेवटी तिने पोलीस कंप्लेंट केली. म्हणजे अशा बंधू बाबा गायत्री या बाबांवरती ना खरोखर विश्वास नाही. गायत्री आहे ना, देवाच्या नावाने नुसते पैसे उकडतात माहिती आहे का. 50,000 द्या, 1,00,000 द्या, 2,00,000 द्या, असे पैसे उकडतात डायरेक्ट. हां, म्हणजे आज बाबांकडे तुला सिरियसली सांगतोय 1-1 करोडच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे. 1-1 करोडच्या एवढ्या डिफेंडर, म्हणजे ना न विचार करण्यासारख्या बंगल्या गाड्या आहेत गाडी ते त्यांच्याकडे. कुठून फक्त सामान्य लोकांना लुटता येते. हां, गरिबांना लुटता आहेत. फक्त सांगतात की माझ्या अंगामध्ये देव येतो. अरे देव, अरे तुम्ही ना म्हणजे पूर्ण आयुष्यभर पण तपश्चर्या करायला बसणार ना तुम्ही कुठेतरी साधू बनून, तरी तुमच्या अंगामध्ये देव नाही येणार. अरे देवाला मिळवण्यासाठी ना तेवढं पुण्य म्हणजे ना 7 जन्माचं पुण्य लागतं, तेव्हा कुठेतरी देव भेटणार आपल्याला. अरे तुम्ही असं म्हणजे हे बाबा लोक असे लुबाडतायत. किती करोडपती होऊन जाणार. हा, अरे देवावरती फक्त मनापासून श्रद्धा ठेवा. देव हा प्रत्येक मनुष्यामध्ये जर पॉझिटिव्ह विचाराने जर बघितला ना, देव हा प्रत्येक ठिकाणी आहे. जर पॉझिटिव्ह दृष्टीने बघितला तर. असं कुणाच्या पण अंगात येऊन आणि तुमचं भविष्य तो सांगतोय तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी होणार आहेत, त्या गोष्टी होणार आहेत, तुमचं करिअर असं बनणार आहे. हां, त्याला स्वतःला माहित नाही. हा, त्या बंधू बाबांनाच माहिती नाही या गोष्टी. गरिबांना कशाला फसवतात मला तेच समजत नाही ना. अरे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. तर आपण आज शिक्षण घेऊन कुठेतरी पुढे जायला पाहिजे. या बाबांच्या नांदी कशाला लागायला पाहिजे. काही जण माहिती आहे का काहीतरी, जर लहान पोराची जर म्हणजे गावाकडे अजून पण अशी परिस्थिती आहे जी काय ती एकदम सत्य परिस्थिती, जे म्हणजे आज गरीब लोक आहेत त्यांच्या लहान पोरं आजारी जर पडलेत ना, ते डॉक्टरकडे नाही जात, ते भगतकडे जातात. हां, ते भगतकडे जातात. तो भगत काहीतरी ते दोरा वगैरे काहीतरी बांधून. अरे गायत्री जातात ते बरोबर आहे, गैरफायदा घेतात. पण त्या बाबांकडे कशाला जायला. आज जर तो 2-3 वर्षाचा पोरगा असेल, त्याला जर ताप आलाय, त्याला डॉक्टरची गरज आहे का त्या बाबाची गरज आहे. हां, त्या बाबाकडे जातात. ते काहीतरी ते दोरा वगैरे त्या गळ्यामध्ये टाकून देतात, हातामध्ये बांधून देतात, कमरेला तो दोरा वगैरे बांधून देतात. ते काहीतरी 2-4 मंत्र वगैरे बोलतात. हां, त्यांचे काय मंत्र बोलतात काय माहिती. आता कसा बरा होणार आहे बरं तो पोरगा, कसा बरा होणार आहे. बिना औषधींचा बरा होणार आहे का तो पोरगा. हां, त्यांच्या अंगामध्ये सांगतात की माझ्या अंगामध्ये हा देव आला, तो देव आला. 5 मिनिटामध्ये कसा देव येऊ शकतो काहीतरी. हां, अरे आपण तर आयुष्यभर लहानपणापासून पूजा करत आलो आहेत. हां, म्हणजे ही वेगळीच गोष्ट चालली ना महाराष्ट्रामध्ये, काय समजतच नाही आहे. असे किती बाबा असतील काहीतरी, फक्त अशोक करात नावाचा हा बाबा नाही, फक्त असे बरेच जण आहेत माहिती आहेत का तसे. मग मित्रांनो, असं नाही म्हणत की सगळेजण तेच कृत्य करत असतील. आहेत ज्याच्यावरती श्रद्धा आहे तुम्ही नक्कीच श्रद्धा ठेवा. त्यांचा पाय धरून तुम्ही नक्की चाला, त्यांचा हात धरून तुम्ही नक्की चाला. ते तुम्हाला जर चांगली दिशा दाखवत असतील ना तर नक्की जा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु पाहिजे म्हणजे पाहिजे मित्रांनो. गुरुशिवाय पर्याय नाही. बिना गुरुचं कुणीच अजूनपर्यंत सक्सेस झालं नाही मित्रांनो. प्रत्येकानं गुरु पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण चांगला गुरु निवडा, नाहीतर या अशा फसवणारे गुरूंकडे अजिबात जाऊ नका तुम्ही. आज म्हणजे ती घटना बघून ना म्हणजे एक वाईट वाटायला लागलं की यार म्हटलं हे लोक जर असे वागायला लागलं तर कसं होणार म्हटलं समाजामध्ये. समाजाचा बघण्याचा एक दृष्टिकोनच बदलतो ना मित्रांनो. आज म्हणजे एक श्रद्धा होती त्याच्यावरती, त्या आशेने त्या सर्व लेडीज त्याच्याकडे जायच्यात. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर काहीतरी. चालेल मित्रांनो, या नाश्ता करायला. चला, चहा आणि पोहे आपलं रेडी झालंय, आता नाश्ता वगैरे करून घेतो आम्ही. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.